छावा भाग 15. चिमणाजी आणि बाळाजी नर्हेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेरावजेधे, नेताजी, मोरोपंत, तान्हाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती. पाली दरवाजावरची गडचढीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कुणाच्या ध्यानीमनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्ताखानाचा कोलदंडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता. कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या. चखोट निवडक असे कुल 100-150 पटेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले. लाल महालाचा कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्ताखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे, चिमणाजी आणि बाळाजी यांचे संगती पाठीवर नंगी हत्यारे पेललेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनांमागून दालने मागे टाकीत शास्ताखानाने ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेल्या शास्ताखान एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजाने डोळे विस्फारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला. पण खानाने तेवढ्यात जीवाच्या आकांताने खिडकीतून छलांग घेतली. राजाने केलेला वार खिडकीची महिरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्याच्या 3 बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कंडके करून हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले. महिरप लाल करीत खानाच्या बोटांची पेरं फरसबंदीवर उतरली. या अल्ला म्हणून भयानक किंचाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फते या छाप्यात जीवे मारला गेला. जनानखान्यातील कैक रंगील्या भावल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीची इशारत केली. गनीम भाग गया, शैतान की नस्ल, पिछा करो, दीन दीन असे म्हणत राजांच्यासह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलवते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पिटाळायला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोहोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. 3ऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंतसिंगावर सोपवून शास्ताखानाने धास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्षे पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हलला. बालेकिल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभू बाळांनी पुढे होऊन राजांच्या अजानुबाहू हाताचे बोट पकडले. त्यांचा छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास आखा नारळ नाही काढता आला हुडव्याबाहेर, फक्त शेंडीच हातास आली. शंभू बाळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटली आणि लाल महालातील शास्ताखानाच्या हातची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाख आला. उन्हे तावणीला पडली.
एका सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या घोटीव दगडी मल्लखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभू बाळांचे उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधारीच हातजोड देऊन बाळराजांना मल्लखांबावर चढते केले. पिवळा धमक धामन सर्प कळकीच्या सोटावर गरगरते चलाख वळसे भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मल्लखांबाचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप घेऊन झटाझट उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मल्लखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले. आवधाकलं राज दम खा म्हणत हात पसरीत मागून साद घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी धापावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कुणीतरी सोनरसात बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्यासमोर पेश केलं आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लाघवी आर्जवाने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेच पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभू बाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठीधारी सडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा. गोमाजी खोळंबलेत. मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो आई अंबे. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशी म्हणत होत्या. बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले. पण लबाड दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात. आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडणाऱ्या राजांच्याकडे सोयराबाई स्वतःला हरवून नुसत्या डोळाभर बघतच राहिल्या. दसऱ्याचे पान सोने लुटून होताच राजांनी आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरगीर औरंगजेबाच्या गुजरात सुभ्यात बेमालूम पेरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी. राजांनी मोठाच मातब्बर मनसुबा रचला, सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेल्या जसवंतसिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंतसिंगाच्या पुण्यातील गोटावर दिवस रात्र धाडसी छापे घालू लागले. चिडलेल्या जसवंतसिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतेची वाट मोकळी झाली. शास्ताखानावरच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरलीच होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्यांच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते, मन चाहेल तिथे.
राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायचा दिवस आला. चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेण मळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजिरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते, ही कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिणीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंदादासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांनी हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीबतूंच्या कोयऱ्या असलेला निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडेला अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पायांनी बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकी वाटे येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठं गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? माँसाहेबांच्या महाली असतील त्या. सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेतू हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमवलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्यांच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोत्तद्दार, एका उंच उमद्या जनावरावर मांड घेतलेला मोहम्मद सैस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभू बाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सैसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चौटाप दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येताच सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न राहवून उद्गारले, भले सैस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा मोहम्मद सैसने तशीच अचूक घोडा फेक केली आणि मग पाय उतार होऊन तो शंभू बाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब ले लो सवारी छोटे राजा साब. बाळराजांनी हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुफवून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मांड जमविली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्टू मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरविला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने तट्टू दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चालबदलीची टाच दिली. उशी घेऊन तट्टू जोत्यापार झाले. पण लिंबू उन्हात तसेच तळपत जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आकर्षित गंभीर झाले.
पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. 2-3 वेळा शंभू बाळाने तट्टासह जोत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक, छलांग जम गई. अब आँख जानवर पर मत रखना, रखना नींबू पर, फेकिये जानवर. बाळराजांनी नजर लिंबावर जखडतीत ठेवून तट्टू पुन्हा फेकले. जोते जवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन जोते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुरांनी झटक्यात निंबू दूर उधळून टाकले. न राहवून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूब. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट्टू जोत्याच्या पार झाले, पण खूर बुहीला टेकविताना फसले आणि बाळराजांच्या सकट कोलमडून कोसळले. या अल्ला म्हणत भेदरलेला सैस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, जब घोडा फिसलता है तो पहले रिकिबी का पैर खुला करना मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिलचाहा दौड़ता है, बहुत खतरनाक. हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, जोत्यापार अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो, बाळराजांचा निरोप घेणं आहे. म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडलेही. भाग 15 समाप्त.